सुप्रीम कोर्टानं ऑर्डर काढली असून बंद होणाऱ्या बँका कोणत्या आहेत पहा। 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा। आपल्या पैशांचं काय होणार? बँका फसवणार का? नमस्कार मित्रांनो 2 दिवसामध्ये राज्यामधील 9 बँका बंद होणार आहेत। जर तुमचं बँक खातं या 9 बँकांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहेत। बघा, थेट आरबीआय बँकेने इशारा दिलेला आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये राज्यामधील या राष्ट्रीयकृत असणाऱ्या 9 बँका बंद होणार आहेत। जर तुम्ही लाडके बहीण असाल, शेतकरी बांधव असाल, तुमचा लाडके बहीण योजनेचा हप्ता या बँकेमध्ये येत असेल किंवा शेतकऱ्यांचा पीएम किसान योजनेचा हप्ता, पीक विम्याचा हप्ता, सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता या 9 बँकेमध्ये येत असेल आणि त्या बँकेमध्ये तुमची थोडीफार रक्कम ठेवलेली असेल तर ती रक्कम सुद्धा बुडू शकते। कारण आज आरबीआय बँकेने 9 बँकांना बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुमचं बँक खातं या 9 बँकांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर सावधान सुद्धा व्हायचं आहे, अन्यथा परत पश्चाताप करून उपयोग सुद्धा होणार नाही। तर बघा मित्रांनो, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तुम्ही सुद्धा आज न्यूज चॅनलला पाहिले असेल, टीव्ही चॅनलला पाहिलेले असेल किंवा पेपरला तरी वाचलेली असेल। बघा, बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आज आरबीआयने दिलेली आहे। कारण या आरबीआयच्या अंडर बँका सुद्धा कार्यरत होत्या। त्यामुळे आज आरबीआय बँकेने 9 बँकांना बंद करण्याचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे ज्या खातेधारकांचे बँक खाते या 9 बँकांपैकी असेल तर त्यांनी आजच्या आज आपले पैसे काढून सुद्धा घ्यायचे आहे। थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 दिवसांची मुदत दिलेली आहे। 2 दिवसामध्ये तुम्ही जर पैसे काढले नाही आणि जर तुम्ही तिसऱ्या दिवशी बँकेमध्ये गेला तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, कारण या बँकेला 2 दिवसांमध्ये कुलूप सुद्धा लागणार आहे। तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेने या बँका बंद करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही थोडेफार पैसे या बँकेमध्ये ठेवलेले असेल तर ते सर्व पैसे काढून घ्यायचे आहेत, कारण या बँकेमध्ये इन्शुरन्स नावाची गोष्ट नाही, म्हणजे तुम्हाला या बँकेमध्ये इन्शुरन्स काहीच मिळणार नाही। त्यामुळे जर तुम्ही थोडीफार रक्कम या बँकेमध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही वेळेत सावधान व्हायचं आहे आणि आपले पैसे सुरक्षित करून घ्यायचे आहेत। बघा, या 9 बँका महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर दिवसांपासून कार्यरत आहेत। बघा, सरासरी 50 वर्ष झाले। बघा, 1975 पासून या बँका महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहेत, म्हणजे 50 वर्षांपूर्वीच्या या बँका आहेत। त्यामुळे आरबीआयने या बँकांना बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सोबतच या 9 बँकांनी आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे सुद्धा या बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बँकेच्या खातेधारकांनो, तुम्ही आपले पैसे लवकरात लवकर काढायचे आहेत आणि ते पैसे सुरक्षित बँकेमध्ये ठेवायचे आहेत, अन्यथा तुम्हाला परत पश्चाताप होणार आहे आणि तो पश्चाताप करून कसलाच उपयोग होणार नाही। त्यामुळे तुम्ही आजच्या आज लवकरात लवकर सावधान सुद्धा व्हायचं आहे। या 9 बँकेपैकी तुमचंही खातं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 9 बँका कशामुळे बंद होणार आहेत। बघा, या प्रमुख 5 कारणांमुळे 9 बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, फक्त 5 कारणे आहेत, तर त्या 5 कारणांमुळे या 9 बँका बंद करण्याचा निर्णय आज आरबीआय बँकेने घेतलेला आहे। बघा, ज्याप्रमाणे सोन्याचे भाव वाढण्याची 5 कारणे होते, त्याचप्रमाणे या बँका बंद करण्याची 5 कारणे सुद्धा समोर आलेली आहे। परंतु जे खातेधारक महाराष्ट्र राज्यामधील आहेत त्या खातेधारकांनी वेळेत सावधान व्हायचं आहे, अन्यथा तुम्हाला परत पश्चाताप करून कसलाच उपयोग होणार नाही। बघा, तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, शेतकरी बांधव असाल, लाडके बहीण असाल, रेशनधारक असाल किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक असाल आणि तुमच्या योजनांचे पैसे या बँकेमध्ये येत असतील तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर सावधान व्हायचं आहे, अन्यथा तुमचा पीएम किसान योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता बंद होऊ शकतो, लाडके बहीण योजनेचा हप्ता बंदच होऊ शकतो। म्हणजेच या बँकाच बंद पडल्यानंतर तुम्ही पैसे कोठून काढणार आहात हा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे। बघा, या 9 बँकांमध्ये काही शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचे पैसे घेतलेले होते, म्हणजेच काही शेतकरी बांधव आहेत त्यांचं बँक खातं या 9 बँकांपैकी होतं आणि त्यांना सुद्धा पीएम किसान योजने
योजनेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला 6,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत होते। नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये येत होते। म्हणजेच भरपूर शेतकरी बांधवांचे बँक खाते या 9 बँकेपैकी आहे। म्हणजेच त्यांनी या नमो शेतकरी योजनेसाठी आणि पीएम किसान योजनेसाठी या बँकेमधील खातं सुद्धा दिलेलं होतं। सोबतच शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे याच बँकेमध्ये मिळत होते। म्हणजेच या बँका सर्वात मोठ्या बँका आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, भरपूर दिवसांपासून कार्यरत आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्यामधील भरपूर नागरिकांचा विश्वास या बँकेवरती आहे। परंतु या बँकांनी आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे। त्यामुळे या 9 बँका बंद करण्याचा निर्णय आज आरबीआय बँकेने घेतलेला आहे। बघा, बँकेमध्ये काही महिलांचे लाडके बहीण योजनेचे पैसे येत आहेत। बघा, या ज्या 9 बँका बंद होणार आहेत तर त्या बँकेमध्ये भरपूर लाडक्या बहिणींनी लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्यासाठी आपलं बँक खातं खोललेलं होतं। म्हणजेच भरपूर खातेधारकांचे पैसे या बँकेमध्ये येत आहेत। सोबतच काही खातेधारकांनी आपले पैसे सुरक्षित राहावेत या दृष्टिकोनातून या बँकेमध्ये ठेवी म्हणून ठेवलेले होते। सोबतच काही नागरिकांनी एफडी सुद्धा केलेल्या होत्या। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल, लाडके बहीण असाल आणि तुम्हाला जर या योजनांच्या माध्यमातून या बँकेमध्ये पैसे येत असतील तर तुम्ही आपलं बँक खातं बदलायचं आहे आणि हे बँकेमधील या ज्या 9 बँकेमध्ये तुमचं जे खातं आहे ते बंद सुद्धा करायचं आहे। त्यामुळे मित्रांनो, या 9 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा मित्रांनो, भारताची सर्वात मोठी बँक म्हणजे आरबीआय बँक। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की गव्हर्नमेंटची सर्वात मोठी बँक आहे। या बँकेला बँकाची बँक सुद्धा म्हटली जाते। या बँकेच्या अंडर राज्यामधील सर्व बँका कार्यरत असतात। त्याचप्रमाणे या 9 बँका सुद्धा काम करत होत्या। परंतु या 9 बँकांनी आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलं। सोबतच अशी काही कारणे केलेली आहेत। त्या कारणांमुळे या 9 बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ती 5 कारणे सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना वाटत असेल की आपले पैसे बुडू नये तर त्या ग्राहकांनी लवकरात लवकर पैसे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। बघा, भरपूर खातेधारक असे आहेत की आपल्या कष्टाने पैसे कमवून त्या बँकेमध्ये ठेवत असतात, परंतु त्यांचे पैसे आता बुडू सुद्धा शकणार आहेत। त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे की तुम्ही वेळेत सावधान व्हायचं आहे, अन्यथा परत पश्चाताप करून कसलाच उपयोग होणार नाही। सोबतच महाराष्ट्र राज्यामधील 43 ग्रामीण बँका यांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। तुम्हाला सुद्धा माहिती असेल की काही बँकांचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। जर तुमचं बँक खातं त्या बँकेपैकी असेल तर तुमच्या बँकेचं विलीनीकरण सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्ही आपलं बँक खातं दुसऱ्या बँकेमध्ये सुद्धा उघडायचं आहे, अन्यथा तुमचे पैसे बुडणार आहेत। परंतु मित्रांनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या 9 बँका कशामुळे बंद पडणार आहेत। तर बघा, याची 5 कारणे समोर आलेली आहेत। तर या 5 कारणांमुळे या 9 बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडणं साहजिकच आहे की प्रत्येकाला वाटत असतं की बँक कशामुळे बंद पडत आहे, या बँकेची काय कारणे आहेत की त्या कारणांमुळे बँक बंद करण्यात येणार आहे। तर बघा मित्रांनो, आरबीआयच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा आलेलं आहे। तर त्या परिपत्रकामध्ये 5 कारणे सांगण्यात आलेले आहेत। तर या 5 कारणांमुळे आरबीआय बँकेकडून या 9 बँका सुद्धा बंद होणार आहेत। परंतु त्या अगोदर खातेधारकांना पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आरबीआयच्या 5 सूचना दिलेल्या आहेत, त्याचं पालन तुम्ही सुद्धा करायचं आहे। बघा, बँक बंद पडण्याची 5 कारणे आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेऊयात। परंतु त्या अगोदर आरबीआयने सर्व खातेधारकांना आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी 5 सूचना दिलेल्या आहेत। तुम्ही जर या 5 सूचनांचं पालन केलं तर तुमचे पैसे कधीच बुडणार नाही। जरी बुडले तरी पण तुम्हाला तुमचे पैसे 100% मिळणार आहेत। बघा, आरबीआय बँकेकडून या 5 सूचना आलेल्या आहेत। तुम्ही सुद्धा या 5 सूचनांचं पालन करायचं आहे। बघा मित्रांनो, या 5 सूचनांपैकी पहिली सूचना म्हणजे खातेधारकांनी आपले पैसे सरकारी मान्यता असलेल्या बँकेमध्ये ठेवले पाहिजे, जेणेकरून तुमचे पैसे सुरक्षित राहतील। म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या बँकेला गव्हर्नमेंट मान्यता असते त्या बँकेमध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर तुमचे पैसे सुरक्षित राहू शकतात, कारण याची सर्व जोखीम सरकारवरती अवलंबून असते, कारण ते बँक गव्हर्नमेंट आहे, सरकारी बँक आहे। परंतु जर तुम्ही खाजगी बँकेमध्ये आपले पैसे ठेवले तर आणि ती जर बँक बंद पडली तर तुमचे पैसे बुडू शकतात। बघा, पहिली सूचना महत्त्वाची आहे, त्यामुळे सर्व खातेधारकांनी पहिली सूचना पाळायची आहे, पहिल्या सूचनाचं पालन करायचं आहे। सोबतच आरबीआयने जी दुसरी सूचना दिलेली आहे तर ती दुसरी सूचना म्हणजे खातेधारकांनी आपले पैसे महाराष्ट्र राज्यामधील बँकेमध्ये ठेवले पाहिजे, इतर दुसऱ्या राज्यामधील बँकेमध्ये पैसे
पैसे ठेवू नका। बघा, तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील कोणत्या बँकेमध्ये पैसे ठेवू शकता, परंतु जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात आणि तुम्ही महाराष्ट्र राज्य सोडून इतर दुसऱ्या राज्यामध्ये आपलं बँक खातं खोललं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवले तर त्याची गॅरंटी राज्य सरकार घेत नाही। त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील बँकेमध्येच खातं खोलायचे आहे। सोबतच आरबीआय बँकेने जी तिसरी सूचना दिलेली आहे तर ती तिसरी सूचना म्हणजे खातेधारकांनी एका बँकेमध्ये 5 लाख रुपये ठेवले पाहिजेत, जास्त पैसे ठेवू नका, अन्यथा तुम्हाला याच्यावरती इन्शुरन्स मिळणार नाही। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील स्टेट बँक ऑफ इंडियाचं उदाहरण घ्या, त्या बँकेमध्ये जर खातं खोललं आणि ते जर बँक बंद पडली तर तुम्हाला 5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स देण्यात येतो। म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँकेमध्येच खातं सुद्धा खोलायचं आहे, जेणेकरून जरी बँक बंद पडले, पैसे घेऊन पळून गेले तरी पण तुम्हाला या आरबीआय बँकेकडून 5 लाख रुपयापर्यंत इन्शुरन्स दिला जात असतो। म्हणजेच खातेधारकांनी गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँकेमध्ये खातं खोलायचं आहे, जेणेकरून आपले पैसे 100% सुरक्षित राहतील। सोबतच चौथी सूचना म्हणजे खातेधारकांनी त्या पैशांचा पीक विमा म्हणजेच विमा सुद्धा काढलाच पाहिजे, म्हणजेच इन्शुरन्स सुद्धा काढलाच पाहिजे, जेणेकरून बँक जरी बंद पडले तरी पण तुम्हाला त्या इन्शुरन्सच्या माध्यमातून तुमचे पैसे मिळणार आहेत। बघा, राज्यामध्ये भरपूर खातेधारक आहेत तर त्या सरसकट सर्व खातेधारकांनी आपल्या पैशांचा विमा म्हणजेच इन्शुरन्स सुद्धा काढायचा आहे, जेणेकरून बँक बंद पडली, बँक पैसे घेऊन पळून गेली। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामधील भरपूर अशा बँका आहेत की त्या बँका बंद पडलेल्या आहेत। काही बँकेमधील कर्मचारी असतील, मॅनेजर असेल, यांच्या माध्यमातून पैसे सुद्धा पळून घेऊन गेलेले आहेत। म्हणजे तुम्हाला सुद्धा या गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या पैशांचा इन्शुरन्स करा आणि तो फॉर्म सुद्धा तुमच्यापाशी ठेवा, जेणेकरून जरी बँक बंद पडली, बँक पैसे घेऊन पळून गेली तरी पण तुम्हाला त्या विम्याचा पैसा म्हणजेच तो इन्शुरन्सचा पैसा 100% मिळणार आहे। सोबतच खातेधारकांना जी आरबीआयने 5वी सूचना दिलेली आहे तर ती 5वी सूचना म्हणजे खातेधारकांनी जॉईंट खात्यामध्ये जास्त पैसे ठेवू नये, प्रत्येकाचे वेगवेगळे खाते खोलायचे आहे। तर बघा मित्रांनो, आरबीआयने काय सांगितलेलं आहे की तुम्ही जॉईंट खातं खोललेलं असेल तर त्या खात्यामध्ये जास्त पैसे ठेवू नका, त्याच्या ऐवजी वेगवेगळं आपापलं खातं खोला आणि त्याच्यामध्ये 5-5 लाख रुपये तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून दोघांची बँक एक असेल आणि ती बँक बुडली, बँक पैसे घेऊन पळून गेली, बँक बंद पडली तरी पण तुमच्या दोघांनाही 5-5 लाख रुपये मिळून जातील, म्हणजे तुमचे सर्व पैसे तुम्हाला मिळणार आहे। बघा, जे खातेधारक या 5 नियमांचं पालन करतील त्या खातेधारकांना वर्षानुवर्ष काळजी करायची गरज नाही। म्हणजे आरबीआयने सूचना दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या सूचनांचं पालन 100% करायचं आहे। परंतु या 9 बँका बंद पडण्याची 5 कारणे समोर आलेली आहेत। या 5 कारणांमुळे 9 बँका बंद पडणार आहेत, त्यामुळे ही 5 कारणे कोणकोणती आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल की या 5 कारणांमुळे बँक बंद पडू शकते। तर बघा मित्रांनो, या 5 कारणांपैकी पहिलं कारण म्हणजे या 9 बँकांनी आरबीआय या बँकांच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, त्यामुळे या बँका बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आरबीआय बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे। या बँकेला बँकांची बँक म्हटले जाते, ही बँक मध्यवर्ती बँक आहे। म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन होतं त्यावेळेस आरबीआय बँक त्या बँकेला 100% बंद करत असते। म्हणजेच या 9 बँकांनी आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, नियमांचं पालन केलेलं नाही, त्यामुळे या 9 बँका सुद्धा बंद होणार आहे। सोबतच बँक बंद करण्याचे दुसरे कारण म्हणजे या बँकेमधील मॅनेजर, कर्मचारी यांनी पीक विम्याचे घोटाळे केलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी याच्यासाठी जे पैसे ठेवण्यात आलेले होते ते पैसे सुद्धा उडवलेले आहेत, म्हणजेच पैसे सुद्धा डापलेले आहेत। बघा, या 9 बँकेमधील कर्मचारी असतील, मॅनेजर असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे पैसे येतात ते पैसे विस्तांतर करण्यासाठी येत असतात, परंतु या बँकेमधील कर्मचारी असतील, मॅनेजर असतील, यांच्या माध्यमातून या पैशांची चोरी सुद्धा करण्यात आलेले आहे। तुम्ही सुद्धा मागच्या एका महिन्यामध्ये न्यूज ऐकलेली असेल, बातमी सुद्धा ऐकलेली असेल की पीक विम्याचे पैसे आलेले होते, परंतु हे पैसे बँकेमधील कर्मचारी, मॅनेजर यांच्या माध्यमातून डापण्यात आलेले आहे। सोबतच या 9 बँका बंद करण्याचं जे तिसरं कारण आहे तर ते तिसरं कारण म्हणजे ग्राहकांना व्यवस्थित सेवा न देणे, ग्राहकांचे कामकाज पूर्ण न करणे, यांसारख्या कारणांमुळे विविध तक्रारी आरबीआय बँकेकडे गेलेल्या होत्या। तर बघा, या 9 बँकेमधील जे ग्राहक आहेत तर त्या ग्राहकांनी या 9 बँकांची आरबीआय कडे कंप्लेंट सुद्धा केलेली होती, म्हणजे तक्रार सुद्धा केलेली होती, त्यामुळे आरबीआय बँकेने आतापासून ऍक्शन घ्यायला सुरुवात सुद्धा
केलेली आहे। सोबतच चौथं कारण म्हणजे या बँकांनी ग्राहकांच्या पैशासोबत छेडछाड केल्याचे निदर्शनास आलेले आहेत। काहींचे पैसे विनाकारण उडवलेले आहेत, म्हणजे विनाकारण चोरी सुद्धा केलेली आहे। बघा, या नऊ बँकेमध्ये जेवढे पण ग्राहक असतील त्यांच्या पैशांसोबत छेडछाड झालेली आहे। त्या दृष्टिकोनातून आरबीआयने या बँकांना बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आणि जे सर्वात महत्त्वाचं कारण आहे तर ते सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे या नऊ बँकेपैकी काही बँकांचा करार संपलेला आहे, त्यामुळे या बँका आता बंद होणार आहेत। काही बँकांचं विलीनीकरण होणार आहे। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील 43 बँकांचं विलीनीकरण होणार आहे। म्हणजे या 43 बँकेमध्ये ज्यांचं खातं असेल तर त्यांनी लवकरात लवकर सावधान सुद्धा व्हायचं आहे। आपलं बँक खातं त्या बँकेमध्ये असेल तर तुम्ही नवीन पासबुक काढायचं आहे, नवीन ATM काढायचं आहे, नवीन चेकबुक सुद्धा काढायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या नऊ बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँक आहेत। या बँकांची यादी आज आपल्याकडे येणार आहे, त्याच्यावरती आपण पार्ट 2 बनवणार आहोत, जेणेकरून तुमच्या बँक खाते त्यामध्ये असेल तर तुम्ही लवकरात लवकर सावधान होचाल आणि तुमच्या पैशांची सुरक्षा तुम्ही स्वतः घेऊन टाकताल। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांचा इन्शुरन्स काढून ठेवायचा आहे, जेणेकरून एखादी बँक बंद पडली तरी पण तुमचे पैसे या आरबीआय बँकेच्या माध्यमातून देण्यात येत असतात। बघा मित्रांनो, सर्व माहिती मुद्दे दिली। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यावर सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।